नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि आज आपण आलो आहोत नागपूरच्या दीक्षाभूमीवर. त्या भूमीवर आपण पवित्र भूमीवर आहोत जिथे 1956मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि भारतात सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली होती. आज भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून जे आहे विविध नागरिक, अनुयायी, तरुण नागरिक इथे येत असतात आणि इथे आल्यानंतर त्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो असतो, डोळ्यात श्रद्धेचे अश्रू असतात आणि ओठांवर एकच नारा, तो म्हणजे जय भीम. आत्ता आपण दीक्षाभूमीवर आलो आहोत. आता आपण पाहतोय की इतक्या कडाक्याची ऊन असूनही इथे आपल्या भाविकांची जी आहे, अनुयायांची जी आहे गर्दी होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर आपण पाहिलं तर संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी आता इथे सुरू आहे. रात्री ही पूर्ण दीक्षाभूमी जी आहे ते रोषणाईनी चमकायला लागत असते आणि गजबजून दिसते आपल्याला. तुम्ही दरवर्षी येत असता इथे? हां, कुठनं आलेत? नागपूरवरून. नागपूरवरूनच आला आहे. काय आजच्या दिवशी तुम्ही इथे असताना काय भावना असते? ते त्यांनी म्हणजे बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे इथं प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळते. तुमचं काय मत आहे? तेच, पण आपला जन्मदिवस असल्यामुळे आपण इथं यावं, बुद्धवंदना वगैरे घ्यायचा आणि आपल्या विहारामध्ये वगैरे थोडा प्रतिसाद द्यायचा सुट्टीच्या दिवशी. आणि आपला जो डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे कार्य केलं त्यांचा आम्हाला अभिमान आहे ना, त्याच्यासाठी आम्ही ते येत असतात दरवर्षी. धन्यवाद. इथे पण आपण बघतोय की महिला झाल्या, लहान मुलं झाले किंवा मोठमोठ्या प्रमाणात देशातून जे अनुयायी आहे इथे दीक्षाभूमीला येत असतात आजच्या दिवशी. खरं तर आपण इकडे पण जाऊयात. नमस्कार दादा, तुम्ही रोज प्रत्येक वेळी येत असता दीक्षाभूमीला आणि काय संदेश घेऊन तुम्ही येता किंवा काय प्रेरणा घेऊन येता? चांगलं बरं वाटते, चांगलं शांती वाटते. शांती वाटते. आज काय विशेष आहे? आज बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळेस इथे येत असता? कुठनं आले? कोराडी जवळ. तर तुम्ही दरवर्षी इथे येत असता? हो, ऑफकोर्स मी दरवर्षी येत असतो. आणि आज काय विशेष आहे? म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. आज काय विशेष करत असतो तुम्ही? बस सकाळला उठणं आहे आणि दीक्षाभूमीकडे येणं आहे आणि दीक्षाभूमीकडे धाव घेणं आहे. कारण इथे आल्यावर एक वेगळीच प्रेरणा आपल्याला मिळते, ऊर्जा. तू दरवर्षी येतो इथे? हो. काय वाटतं इथे येऊन? काय बाबासाहेबांचे कोणते विचार तू घेतोस? नॉलेज घेतो. नॉलेज घेतो. खूप छान वाटते इकडे. खूप छान वाटते. मला वाटते बाबा तुला डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बरंच काही सांगतात. इथे येत असतो, इथे तू बघतो की इथे त्यांनी दीक्षा घेतलेली. मग इतकं सगळं त्यांचे कोणते विचार तुला आवडतात? ते मला सगळे सांगतच राहतात की कसं हे बोधिवृक्ष बनलं आहे. आणि जसं की सगळ्यांच्या बुक्स असतात, बायबल, यांचे कुराण पण असतात. तसंच माझ्या बाबांनी सांगितलं की बुद्धिस्ट लोकांचे पण त्रिपिटक असते. हो, तुला माहिती आहे ते? हो. कोणते? त्रिपिटक 34 ग्रंथाचा संग्रह आहे. आणि या वृक्षाबद्दल तुला काय सांगितलं आहे दादांनी, बाबांनी तुझ्या? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ह्याला लावलं आहे. त्रिपिटक 3 भागांमध्ये विभाजित झालेला आहे. पहिला आहे विनय पिटक, दुसरा आहे अभिधम्म पिटक आणि तिसरा आहे सुत्त पिटक. विनयमध्ये 7 आहे, त्यांचे नाव आहे सुत्त विभंग, आणखी मग दुसरा आहे महाविभंग, तिसरा आहे भिक्षुणी विभंग, चौथा आहे खंदक परिवार, आणखी मग आहे महावग्गा आणि चुल्लवग्गा.
आणि मग त्याच्यानंतर अभिधम्म पिटकमध्ये पण 7च आहे. बरं. ते आहे धम्मसंगनी, पुग्गल पजाती, धातुकथा, धातुकथा, कथा वस्तुबन आहे आणि मग विभंग, यमक आणि पथनी, सुत्त विभंग. त्याच्यामध्ये 20 आहे. अरे बापरे. त्यांचे पण नाव दिग्घ निकाय, मज्जी निकाय, संयुक्त निकाय, अंगतूर निकाय, आणखी खुद्दक निकाय, धम्मपद, उदान, रतिकृतक, सुत्तनिपात, येरगाथा, थेरीगाथा, हां. पेतवत्तू, विमानवत्तू, आणखी कोणतं होतं, आणखी जातक, निदेश, परिसंविधा, अपादनी, बुद्धवंश, धम्मपिटक, याचार्य पिटक. बापरे. बरं, संपूर्ण बनून 34 ग्रंथ आहे. या 34. सगळ्या ग्रंथांची नावं यांनी सांगितलं. तू किती वर्षाचा आहेस? कुठल्या क्लासला आहेस तू? मी 7th स्टँडर्ड. आणि तुझं नाव काय? माझं नाव सुमेध राकेश हिरेखन. सुमेधनी इतकं सगळ्या ग्रंथांची नावं सांगितली, त्याला हे सगळं माहिती आहे. आणि म्हणजे हे तर मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा माहिती नसतं. आपण जर विचारलं इथे कोणाला तर त्यांना अजिबात माहिती नसणार आहे. खरं तर सर, खरंच तुमचं कौतुक आहे. इतक्या लहान मुलाला खरं तर या सगळ्या गोष्टी शिकवणं आणि त्याला माहीत असणं म्हणजे खरंच तुझं खूप कौतुक आहे. आणि खरं तर असेच मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की तुम्ही घडवा, हीच अपेक्षा होती. आणि खरंच ते उतरले. आज खरं तर असं वाटतं की दीक्षाभूमीवर आपण आलेलो आहोत आणि याच्या तोंडून हे सगळं ऐकून कुठेतरी हे सार्थक झाल्यासारखं आता आपल्याला वाटत आहे. सर, आत्ता आपण पाहिलं की याला इतक्या गोष्टी माहिती आहे, इतकं सगळं त्यांनी ग्रंथांची नावं सांगितलेली आहे. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार होते की शिका, संघटित व्हा, कुठेतरी आज आणि बरेच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर आजचा जो तरुण आहे तो या विचारांना घेऊन कितपत चालतो? बघा, आता तरुणांबद्दल म्हटलं तर नवीन ऊर्जा बुद्ध धम्माला तरुणांपासूनच मिळत असते. आणि पुष्कळ सारा तरुण वर्ग जो आहे आता बुद्ध धम्माबद्दल खूप चिकित्सक अभ्यास करत आहे. पूर्वीच्या मानाने अभ्यास खूप वाढलेला आहे आणि त्यातल्या त्यात नवीन शिकायला मिळते. आज नवीन पद्धतीने मुलं शिकत आहेत. कोणी मल्टीमीडियाचा पण वापर करत आहे, यूट्यूबचा वापर करत आहे आणि देश विदेशातून काय नॉलेज घेता येईल त्या सगळ्याच गोष्टीचा आजचा युवक जो आहे तो घेत आहे. आणि बुद्ध धम्म म्हटलं तर धम्म हा ज्ञानी लोकांचाच आहे. बरोबर. साधारण मनुष्यासाठी बुद्ध धम्म नाहीच आहे. साधारण लोकांसाठी बुद्ध धम्म यासाठी मी म्हणतो की साधारण व्यक्तीला पूजापाठ आणि देवा माझं भलं कर याच्या व्यतिरिक्त काही गरज नसते. बरोबर. पण धम्माचं तसं नाही आहे. धम्म हा चिकित्सक बुद्धिवंतचा बनलेला आहे आणि त्यामध्ये ध्यान साधना, त्याच्यानंतर एक चांगल्या पद्धतीची अंडरस्टँडिंग असते. सायंटिफिकली बेस्ड आहे आपला धम्म. आणि आजच्या कसोटीवर 2500 वर्षाच्या अगोदरचाही धम्म आजच्या कसोटीवर तंतोतंत खरा ठरवत आहे. तंतोतंत आपल्याला तो मार्ग दाखवत आहे. आणि आज जगाच्या पाठीवर धम्मासारखं ज्ञान देणारं, धम्मासारखा चिकित्सक असलेला, धम्मासारखा तर्कशील असलेला कोणता धर्म मला तरी दिसत नाही. त्याच्यामुळं आपण सगळे भाग्यवंत आहोत की ज्यांना हा धम्म मिळाला. आणि खरं जे आहे मनुष्याचं जीवन ज्या पद्धतीने जगावं, ज्या पद्धतीनं असलं पाहिजे तो हा धम्मच आहे. नाही, खरंच. आणि आज आपण जर पाहिलं तर दीक्षाभूमीवर फक्त बौद्ध धार्मिकच आपल्याला पाहायला नाही मिळतात. देशभरातून सगळेच लोक येतात. खरं तर आपण म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला तो फक्त एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी केलेला हा संघर्ष होता. आणि तो कुठेतरी आज दिसायला येतो. आज आपण या चिमुकल्याकडून पाहिलं आहे आणि संपूर्ण ग्रंथ आपल्याला सांगितले. इतकं खरंच कौतुक वाटते याचं आपल्याला ऐकून. खरंच तुला मोठं होऊन काय बनायचं? मला ॲग्रिकल्चर बिझनेसमॅन बनायचं. अरे बापरे, ॲग्रिकल्चर. तिथे पण त्यांनी शेती आणलीच. आणि आजकाल तुझे विचार तर खूप वेगळे येतात. कोण शिकवतं इतकं? बाबा शिकवतात. बाबा शिकवतात. आई पण शिकवते. आपण आईशी पण बोलूयात. नमस्कार ताई, तुम्ही काय सांगाल आजच्या दिवशी? आजच्या दिवशी मी हेच सांगू इच्छितो की मुलांनी 14 एप्रिल कशा पद्धतीने त्याचा हे करायला पाहिजे. म्हणजे 14 एप्रिलचा आजकाल रॅली काढून आणि हे सगळं प्रचार करत आहे, तर मुलांनी एज्युकेशनद्वारे त्याला समोर आणायला पाहिजे.
बिलकुल बिलकुल नक्कीच. आज आपण पाहतो संध्याकाळी छोटीशी गोष्ट मी ॲड करू इच्छितो. डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजे आपले बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नव्हे, हे सगळ्यांमध्ये पसरलेलं एक चैतन्य आहे. आणि मला असं वाटतं तर आज समाजाकडे जर बघितलं तर केवळ बौद्ध धर्मीय नाही आहे. तुम्ही बघा स्टेटसवर आज इतर सगळेचे सगळे आज बुद्ध धम्म म्हणजे बाबासाहेबांना मानणारे इतर धर्मातलेही त्यांनी आपलं स्टेटस लावलेलं आहे बाबासाहेब. म्हणजे बाबासाहेब म्हणजे एक चैतन्य, एक नवचैतन्य, एक ज्ञानाचा भंडार, एक ज्ञानाचं चैतन्य आणि आपल्यामध्ये असलेली नव ऊर्जा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. ह्या 14 एप्रिल 2025ला मी हा संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेबांना नवचैतन्य म्हणून आपण सगळ्यांनी मानावं आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक विचारांवर, त्यांनी दिलेल्या त्यांच्या सगळ्या गोष्टीवर आपण चालावं. हेच आजच्या दिवसाचं सार्थक राहणार. मला वाटते नवीन तरुणांनाही मी हेच सांगू इच्छितो की दुसऱ्यांच्या धर्माच्या बारेमध्ये बुरं या गलत विचार करण्यापेक्षा स्वतःच्या धर्मामध्ये काय काय आहे चांगलं ते विचार करायला पाहिजे. तेच माझा संदेश आहे. बापरे, छोटा पण विचार, उंची लहान पण कीर्ती महान आणि विचारही महान असा हा आज आपला चिमुकला आहे. आपण दीक्षाभूमीवर आलो आहोत आणि आपण यांच्याशी चर्चा केली, जाणून घेतलं आणि खूप सुंदर अशी विचारवंत फॅमिली आज आपल्याला इथे मिळाली आहे. या दीक्षाभूमीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. खरं तर आपण विदर्भात आहोत, नागपुरात आहोत आणि इतकी कडक ऊन आहे. त्या कडक उन्हातही दूरदूरून अनुयायी जे आहेत, तरुण नागरिक जे आहेत ते दीक्षाभूमी इथे आलेले आहेत. आपण पाहिलं तर पाण्याचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त इथे तैनात केलेला आहे आणि आपण रोडवर गेलं तर एक मोठी यात्रा, जशी जत्रा भरते ते फीलही तुम्हाला इथे येईल आणि याच्या अपडेट्स जे आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.